को पावर्ड बाय टेक्नो. झटका दाखवा, लिहून ठेवा घरावर. शेतीमालाला भाव नाही, लाडकी बहीण आहे तुमची नाही, लाडका भाऊ आहे तुमचा. मला साल्यावर कष्टाचं देत नाही, फुकटचं द्यायला लागलं. आमच्या कष्टाचं दिलं तर आम्हीच तुम्हाला देतो ना. अरे आमच्या कांद्याला भाव भेटला तर 4 क्विंटल कांदा सगळ्या आमदारांनी दरवर्षी वाटतो. आम्ही देतो तुम्हाला व्यवस्था. मुख्यमंत्र्यांच्या घरी 15 क्विंटल कांदे, पंतप्रधानांच्या ठिकाणी ट्रकभर कांदे पाठवून देतो. तुम्ही काय आम्हाला व्यवस्था देता? अरे हम चलाते हैं पूरे वर्ल्ड को, आप क्या चलाते हैं? अरे फालतूगिरीला आहे. या योजना पुढे मागितल्या असतील ते आमच्या डोक्यावर राखून टाकल्या. सोयाबीनच्या भावाची शिफारस 7,000 रुपये क्विंटलची केली आणि केंद्रानं जाहीर केले 5,000 रुपये. एका क्विंटल मागं 2,000चं नुकसान, एका एकरातल्या शेतकऱ्याचं 70,000 रुपये नुकसान. ते 1500 चाटायचं. हा सगळा खेळ आहे. हा खेळ आम्हाला दिमाग में लेकर लढेंगे. या शेतकऱ्याची लढाई, मजुराची लढाई गेल्या 75 वर्षापासून आम्ही लढतो आहे. त्याच्या पुराला, त्याच्या मुलाला मान भेटत नाही. माझ्या बापाला अजून आत्महत्या करावं लागतं. ही बदले की भावना आहे. ही निवडणूक बदला घेणार. ज्या साल्यांनी धर्म आणि जात सांगून आमचे मत घेतले त्या जागा दाखवल्याशिवाय. अरे कांद्यामुळे आम्हाला ज्यांनी ज्यांनी रडवलं, जो काँग्रेसवाला असू दे, जो भाजपवाला असू दे, 75 वर्षामध्ये भाजप आणि काँग्रेसनं दोघांनी राज्य केलं आणि दोघांनी आमच्या डोळ्यात पाणी काढलेलं आहे, पाणी लावलंय, आणलंय. त्यांनी आमच्या डोळ्यात पाणी आणलं. रात्रीचा दिवस करायचा आणि दिवसाची रात्र करायची. रक्ताचं पाणी करायचं, लागण तेवढी मेहनत करायची. पोटाले गाठ बांधून आम्ही शेती करायची. ज्या काळ्या मातीतून आम्ही पिकं घ्यायची. ऊन, वारा, पाऊस, जंगल, तिथल्या प्राण्यांची पर्वा न करता आमचा बाप मरेपर्यंत काम करायचा. लुटणारी व्यवस्था काँग्रेसनं, भाजपने तर निर्माण केले. त्याला उखून फेकण्याचे दिवस आले. उखाड आपला तर पाणी येतं डोळ्यात, पोटात गेलं तर हजम होतं. अरे तुम्हाला लढवणारा बाप कोरोने को लगाय. आता निर्यात शुल्क कमी करताय, लाज वाटत साल्यावर. अरे जेव्हा आमच्या कांद्याचे भाव कमी होत तेव्हा कुठला हस्तक्षेप केला तुम्ही? आमच्या कापसाचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडले, तुरीचे भाव पडले, चण्याचे भाव पडले, कांद्याचे भाव पडले. कुठल्या खासदाराने तिथे आवाज उठवला? तुम्हाला पक्षप्रिय आहे ना? तुम्हाला आमच्या मताची गरज नाही आहे. तिकीट भेटली म्हणजे आम्ही गुलाम झालो सालेवर तुमच्या. तिकीट आल्या नेत्यांना दिल्लीहून दिले असं, लेकिन वोट हमारा, मतदान हम करने वाले, बटन हम दबाने वाले. और इसमें किसको दबाना है ये हम आने वाले चुनाव में बता देंगे. राम पेटलं पाहिजे, राम पेटलं पाहिजे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या तोंडातून कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचा आवाज निघाला पाहिजे. जो तेली आहे, माडी आहे, कुंभी आहे, मराठा आहे, धनगर आहे, बौद्ध आहे, माथंग आहे, हे सगळ्या जातीतले लोक शेतकरी आहे. लक्षात ठेवा. आणि शेतकऱ्यासोबत लढा. आम्ही तुम्हाला घालवणार आहोत. आता रस्त्यावरची लढाई नाही, बटणीवरची लढाई. बटन दबा देंगे सालों.
स्थिती राजकारणाची सांगतो इतकी व्यवस्थित आहे, अस्थिर आहे सध्या महाराष्ट्र. सगळेनं तंगडी घालून आघाडी केली, कोण युती केली. 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, 1 भाजप और 1 कांग्रेस. कुछ भी हो जाए लेकिन सत्ता आ जाए. अबे सालो, तुमच्या मधात, दोघांच्या मधात आम्ही उभा, लक्षात ठेव. हम खडे आहे ना. फुकट फाकटची सत्ता तुम्हाला भेटणार नाही. शेतकऱ्याचा जाहीरनामा तुम्ही 10 आठवडा जाहीर केला, स्वामीनाथन लागू करू. 7वा वेतन आयोगाला आता 8वा येणार आहे. आमचा पहिला स्वामीनाथन दूर पडला. बदलून बदलत नाही सगळं, आणि म्हणून आम्हाला मशाल हाती घ्यावं लागतं, पेटवावं लागतं. ते सगळं ते शिवसेनेतली मशाल नाही, हमारे दिल की मशाल है, जो घर नहीं जलाती है, घर बना देती है. या आंदोलन म्हणून आम्हाला स्वीकारावं लागणार आहे. आत्ता मला सांगितलं 2-3 जणांच्या भाषणातून सारखं आम्ही पाहतो आहे का कालव्याला पाणी का येत नाही. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.